शौकीनचा सध्या युवा संचालक. आमचं विजन असं आहे की आम्ही शौकीनमध्ये असं काम करू की नॉन स्पिटेबल नॉन टबॅको. सो त्यामध्ये आम्ही आता हळूहळू मॉडर्नाइजमध्ये वेंडिंग मशीन्समध्ये, परत आता आम्ही पान बाईट लॉन्च करतोय, जे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात, जे की अगदी एक वडीसारखं असतं, खाल्ल्यानंतर तुरंत विरघळतं. हॅलो, मी भूषण शरद मोरे आणि सध्या शौकीनचा युवा संचालक. सो बेसिकली आमच्या वडिलांनी हा व्यवसाय 2005 पासून सुरुवात केली. सो काळाप्रमाणे आम्ही त्यामध्ये भरपूर मॉडिफिकेशन्स करायचा प्रयत्न चालू आहे. टेक्नॉलॉजीला धरून कसं पुढे जाता येईल यावरती आमचं जोरात काम चालू आहे. आणि आत्ता सध्या वेंडिंग मशीन हा जो प्रोजेक्ट आहे यावरती आम्ही थोडा जास्त सर्वे करून अजून उत्तम टेक्नॉलॉजी त्यामध्ये कशी आणता येईल यावरती आमचा फोकस चालू आहे. तेव्हा ना आमच्या आता आउटलेट चेन जी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, जेणेकरून रोजगार प्राप्तीची पण आम्हाला थोडीशी सेवा करता येईल. आणि अजून पान जे कन्सेप्ट आहे त्या पान या कन्सेप्टमध्ये आउट ऑफमध्ये जाऊन तिथल्या लोकांसाठी आम्हाला काय करता येईल त्याच्यावरही आता सध्या फोकस आहे. आरोग्यासाठी चांगले आहे. येस, डेफिनेटली. कारण आधी जुन्या काळामध्ये सगळ्यात जास्त औषधं ही पानाच्या थ्रू दिली जात होती आणि ती बॉडीमध्ये पटकन प्रमाणामध्ये मिसळली जायची. कारण आपली जी हे आहे लाळ आहे त्यामध्ये पानाचं मिश्रण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, कारण पानामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे या गोष्टी पहिल्या औषधासाठी वापरल्या जातात. आता पुण्याच्या बरोबर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये काही जाण्याचा विचार आहे, काही प्लॅनिंग केलेलं आहे का? येस, डेफिनेटली. आम्ही सध्या सिटी एरियाजच सध्या टार्गेट करतोय. आम्ही ग्रामीणमध्ये काम करत होतो, पण आत्ता आम्हाला असं वाटतं की सध्या सिटीचा जो ऑरा बघता सिटीमध्ये आत्ता पहिला फोकस करणं फार गरजेचं आहे. हे सगळं करताना आता जग खूप पुढे चाललेलं आहे. एक्झॅक्टली. लोक विदेशात आपले आउटलेट सुरू करतात. येस. असं काही दुबई, सिंगापूर, Yes. अमेरिका वगैरे असं काही योजना आहे की किंवा आहे की काही वर्षांनी तिथं जायचं काही? डेफिनेटली. प्रत्येक व्यवसायामध्ये प्रोग्रेस शिवाय यश मिळत नाही, त्यामुळे प्रोग्रेस करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता आम्ही दुबईचा प्रोजेक्ट फार मोठ्या प्रमाणावर चालूच आहे आमचा. माझा लहान भाऊ जो आहे भार्गव, तो पान बाईट त्यांनी आत्ता नवीन प्रोडक्ट चालू केलं. सो आत्ता आमचं दुबईला लगेच थोड्या महिन्यांमध्येच काम चालू होईल आणि आमचं पानाचं जे वेंडिंग मशीन आहे तेही लवकरच आम्ही दुबईमध्ये चालू करू. येस, थँक्यू सर. पान म्हणलं की तुम्ही किती जरी जेवले तरी ते जेवण पचवायचं काम हे पान. आणि हे आता नाही करत, हे युगानुयुगे करत. पान ही एक अशी निसर्गाची देण आहे की तुम्ही खाल्लेलं पचवायचं काम ते खूप छानरित्या करतं. त्याकरता लग्न कार्यालय, चांगल्या शुभ गोष्टीच्या टायमाला, काही अशुभ गोष्टीच्या टायमाला सुद्धा पानाला हे खूप महत्त्व आहे. आणि त्या पद्धतीने लोक आम्हाला प्लॅटफॉर्म देत आहेत. आम्ही त्याच्यावर छान प्रकारे परफॉर्मन्स करतो. अगदी 5 स्टारमध्ये सुद्धा आमचं पान स्टॉल लावला जातो. आणि हेल्थफुली काम करणं हे आमचं दायित्व आहे. तुमच्या पानांची रेंज काय? आमच्या पानांची रेंज अशी आहे की समोर कंझ्युमरनी सांगितलं, अगदी लहानात लहान माणसाने जरी पानाची ऑर्डर दिली तरी आम्ही त्यांच्या कॅपॅसिटीनुसार बनवतो. आणि जर VIP असेल 5 स्टारमध्ये तर अगदी सोन्याचं चांदीचं वर्क लावून छान पान देतो आम्ही त्यांना. तसं कॉस्टिंग काही मायने पकडत नाही. आम्हाला प्रत्येक कंझ्युमर हा आमचा देवता आहे, त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही पानं तयार करतो. प्रत्येकाने पान दिवसातून कमीत कमी 3-4 वेळा खावं. त्यांनी तुमचं हेल्थ चांगलं राहील. त्यांनी शौकीनचं काम एवढंच आहे की लहान मुलांपासून तर अगदी 90-95 माणसं वयाच्या वयोवृद्धापर्यंत पोहोचेल.
माझ्याकडे पुरंदरे हे शेवटच्या 2 महिन्यापूर्वी येत होते आजारी असले तरी. म्हणजे काही जी नावं जर आठवत असेल मग तो नगरसेवक असेल, पॉलिटिशियन असेल, बांधकाम व्यावसायिक असेल ते किंवा कुठल्याही थोडं क्षेत्र असेल एक थोडी 2-5 नावं असतील तर. आता पुण्यामध्ये एक 2012-13ला कार्यक्रम झाला होता पुण्यभूषण. तर तौफिकभाई कुरेशी यांच्या हस्ते मला ते पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि आम्ही हेल्पफुली काम करतो, पुरस्कार वगैरे मिळतच राहतो. आमचं काम फक्त सदैव लोकांना खुश ठेवणं, हेल्दी ठेवणं आणि त्यांना चांगले चांगले प्रोडक्ट हे जे त्यांच्या आरोग्याला चांगले हेल्पफुली आहेत हे करणं हाच आमचा व्यवसाय आहे. सर आपल्या पानमध्ये काय काय एक चांगले इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो? पानामध्ये जो मसाला बनवला जातो त्यात आम्ही आता खूप चेंज केलेला आहे. आम्ही सुपारी वगैरे वापरत नाही कारण का लहान मुलं असतात. त्यानंतर आम्ही कत्ता चुना वापरताना सुद्धा ठराविक पानांनाच वापरतो, काही पानांना वापरत नाही. आम्ही ते सगळं आमच्या फूड टेक्नॉलॉजिस्टकडनं सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक प्रॉडक्ट बनवताना आम्हाला 3-3, 4-4 महिने त्याच्यावर काम करावं लागतं आणि नंतर ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतं. माझं नाव लक्ष्मी. माझं नाव लक्ष्मी आहे आणि आम्ही आधी घरात पानं बनवायचो, कार्यालयाची पानं. त्यामुळं आमची दोघींची पण खूप त्याला मदत व्हायची मुलं लहान लहान असताना. आता शौकीन झाल्यामुळं मी दुपारी असते दुकानात, 1 ते 5 वाजेपर्यंत मी दुकानात असते. त्यामुळं लेडीज आल्या ना की त्या म्हणतात की आजी तुम्ही इथं बसता आम्हाला खूप आनंद होतो आणि त्यामुळं मग आम्ही येतो. आणि सुनबाई रात्री असते आणि त्याची आमची मदत त्यांना खूप होते आणि एवढीच इच्छा की ते आणखी पुढे जावे. बस. मुक्ता शरद मोरे. मी 1995 पासून यांच्याबरोबर काम करते, त्यांच्या बिझनेस पार्टनर म्हणून. आणि आमच्याकडे ज्या महिला येतात ते जे महिला कधी पाण्याच्या व्यवसायात उतरल्या नाहीत त्या आमच्या दोघींकडे बघून त्या खुश होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही महिलांनी जास्त करून खाण्याची गोष्ट आहे पण ते पुरुष प्रधान जास्त वापरली जाते त्याच्यामध्ये. ते हेल्दी म्हणजे काय असेल तर ते पान असते. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही घरगुती पदार्थ जरी तुम्ही त्यात टाकून खाल्ले तरी तुमच्या हेल्थसाठी ते चांगले. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने ह्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. कसं वाटतं जे पुरुष दिवसातून 4 वेळा पान खातात ना तर महिलांनी कमीत कमी 2 वेळा तरी पान खावं. आणि माझं तर पूर्ण माझ्या फॅमिलीला पूर्ण सपोर्ट आहे आणि इथून पुढेही राहील. माझ्या मुलांबरोबर मी असणारच आहे, जसं माझ्या नवऱ्याबरोबर आहे तशी मुलांबरोबरच असणार आहे. आणि ऑल इंडिया माझं तर स्वप्न ऑल इंडिया ते झालं पाहिजे. थँक्यू. आपण खात असेल कुठला पान खातात, काय शौकीन आहे, काय मजा येईल ते आपलं शब्द. नमस्कार, माझं नाव सूरज कटावकर. खरं तर मी खूप वर्षापासून शौकीनचं पान खातो. योगायोगाने मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं कारण माझं मराठी किडा म्हणून चॅनल होतं आणि भूषण नंतर माझा चांगला मित्र झाला. खरं तर आज जिथे शौकीनचं आउटलेट उघडलं आहे ना माझ्यासाठी खूप भारी. याचं पहिलं कारण सांगतो की नेहमी जगदंबाला आलो म्हणजे जगदंबाला नॉनव्हेज खाणं तर म्हणजे काय म्हणू की बाबा कुठल्याही साताऱ्यावरनं आलं तर जगदंबाला गाडी थांबतेच आपली. आणि जगदंबानी चांगली सोय केली इकडे ते म्हणजे पार्किंगची. पण मला असं वाटत होतं की जगदंबानी पार्किंगची सोय केली पण इकडे सगळे आजूबाजूचे पारवाले सगळे असे परप्रांतीय काय आहेत, आपला मराठी माणूस काय का नाहीये. पण ते असं म्हणतात ना डेस्टिनी काहीतरी असतं, तर तसं काहीतरी घडलं असावं. आणि माझ्याच जवळच्या माणसाचं माझ्याच आवडतीच्या पानाचं दुकान जगदंबाच्या जवळ उघडणं याच्यासारखा दुसरा म्हणजे दुग्ध शर्करा योग काय असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शौकीन जे आउटलेट आहे हे सुरू झालं आहे. त्यांना माहिती आहे की मला कुठलं पान लागतं. मला एक थोडंसं वेगळं पान लागतं ते म्हणजे मी रामप्यारी तर ट्राय केलं यांचं. पण मी सगळ्यात पहिलं जे यांचं पान खाल्लं होतं ते म्हणजे चॉकलेट पान आणि चॉकलेट आल्मंड पान. कारण की ती पहिलं मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पुण्यातलं नाही तर भारतातलं पण नाही तर जगातलं पहिलं फॅमिली शॉप आहे जिकडे तुम्ही तुमच्या लहान मुलाला, जिथे तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला आणि तुमच्या काय म्हणू बायकोला सुद्धा घेऊन येऊ शकता. मला असं वाटतं की
आज इथे येणं, यांच्या इनॉग्रेशनला येणं हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट की मराठी माणसाचा व्यवसाय वाढतो तेव्हा भारीच वाटतं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली सोय झाली. थँक्यू.